एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की मी ज्यावेळेला पहिल्यांदा उभा राहिलो आमदारकीच्या निवडणुकीला, त्यावेळेला माझा मतदारसंघ पूर्वीचा वेगळा होता. त्याच्यामध्ये कुडाळचे 2 जिल्हा परिषद गण येत होते आणि त्याच्यामुळे कुडाळचा निम्मा भाग, सावंतवाडी आणि दोडामार्ग म्हणून माझा मतदारसंघ होता. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्याच वेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि वेंगुर्ला पूर्ण तालुका, दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी मिळून माझा मतदारसंघ झाला. अतिशय सुंदर असं तुमचं वेंगुर्ला गाव आहे. कोणालाही प्रेमात पडावं असं सौंदर्य या वेंगुर्ल्यामध्ये आहे. सुंदर समुद्र किनारे आहेत, उत्कृष्ट आंब्याच्या बागा आहेत, या ठिकाणची लोक अतिशय प्रेमळ आहेत आणि या वेंगुर्ल्याला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. बॅरिस्टर नाथपेंचं हे जन्मगाव आहे आणि त्याच्यामुळे बॅरिस्टर नाथपेंची पुण्याई सुद्धा या गावाबरोबर आहे. आपण जी नोट वापरतो या नोटीवर गव्हर्नरची सही असते. तसे BN आडरकर नावाचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे सुद्धा वेंगुर्ल्याचे सुपुत्र आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वेंगुर्ला ही नवरत्नांची खाण आहे. आपले मंगेश पाडगावकर साहेब हे सुद्धा वेंगुर्ल्याचे सुपुत्र आहेत. अनेक लोकांची नावं आपल्याला घेता येतील. त्याच्यामुळे वेंगुर्ला शहराचा कसा विकास व्हावा तो आपण पूर्वीचा काळ वापरून बघा, आठवून बघा आणि आताचा काळ बघा की वेंगुर्ल्याला साधी पंचायत समितीची इमारत नव्हती. वेंगुर्ल्याचं तहसीलदार ऑफिस जुन्या त्यांच्या ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनच्या शेजारी होतं. या ठिकाणी हॉस्पिटल नव्हतं. कॅन्डी नावाची डिस्पेन्सरी होती ज्याच्यातून मध्ये तुम्ही सर्वजण उपचारासाठी जात होता. आज या ठिकाणी भव्य अशी पंचायत समितीची इमारत झालेली आहे, भव्य अशी तहसीलदार ऑफिसची इमारत झालेली आहे, या ठिकाणी भव्य असं हॉस्पिटल साकार झालेलं आहे. हे सगळं काळाच्या ओघात घडत गेलं आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अनेक जे उपक्रम वेंगुर्ला तालुक्यामध्ये तयार झाले हे पूर्वीपासून मी मंजूर करून घेतलेले होते. उदाहरणार्थ आपलं मच्छी मार्केट आहे, NATVच्या योजनेअंतर्गत ते मंजूर करून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये त्याच्या एंट्रीचे वगैरे काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे त्याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. म्हणून नंतरच्या काळात हे काम पूर्ण झालं. ज्या गोष्टीचा उल्लेख सचिन वालावलकरने केला की तुमचा जो हायवे आहे हा जर डिनोटिफाय केला नसता तर वेंगुर्ल्यामध्ये आज जे मोठे मोठे प्रकल्प दिसतात त्याच्यापैकी एकही प्रकल्प होऊ शकला नसता. आपलं भाजी मार्केट होऊ शकलं नसतं, आपलं फिश मार्केट होऊ शकलं नसतं, आपल्या नगरपालिकेचं जे एक्सटेन्शन झालंय ते होऊ शकलं नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक दूरदृष्टी लागते. आपल्याला परिश्रम घ्यायला लागतात आणि परिश्रम घेतल्यानंतर मला माहिती आहे की ज्या वेळेला वेंगुर्ल्यामध्ये एक मोठी दंगल झाली त्यावेळेला तुम्ही माझे 17 पैकी 14 उमेदवार निवडून दिलेले होते. परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते आपापसातच भांडायला लागले आणि त्यांच्यामध्ये फूट पडली आणि इथं दुसऱ्या पक्षाची सत्ता स्थापन झाली. आणि म्हणून आता पुन्हा एकदा आपली सत्ता या शहरावर आणायची आहे. कारण अनेक जे उपक्रम या शहरामध्ये राबवले त्याच्यामध्ये आपलं भाजी मार्केट आहे, फिश मार्केट आहे, पाणी पुरवठा योजनेला जवळजवळ 7.5 कोटी रुपये मी मंजूर करून दिले. कारण आपल्या धरणाची उंची कमी होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुरेसं पाणी शहराला उपलब्ध होत नव्हतं. ज्या वेळेला या धरणाचं काम सुरू होतं त्याला वेंगुर्ल्यामध्ये फार मोठं शॉर्टेज निर्माण झालं. त्याला मी स्वतः इथं पोकलेन पाठवले, मोठ्या मोठ्या मशिनरी पाठवल्या, त्या धरणामध्ये खोदाई केली आणि वेंगुर्लाकर पाण्यापासून वंचित होणार नाही असं बघितलं. हा सगळा खर्च मी स्वतः केलेला होता, स्वतःच्या माध्यमातून केलेला होता. आणि त्याच्यामुळे असं कुठलंही नाही की तुमची कुठलीही छोटी छोटी अडचण असेल तरी माझं त्याच्यावर बारीक लक्ष असतं. वरच्यावर मी इथे येऊ शकलो नाही तरी पण वेंगुर्ल्याचा विकास हा कसा थांबणार नाही हे मी सातत्याने बघितलेला आहे. याच्यानंतर आपले जे जुने पाईप झालेले होते हे बदलण्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करून आणले. मधुसूदन कादेलकर सभागृहाचं काम अपूर्ण होतं कारण त्याला मुख्यमंत्री महोदयांनी निधी दिला होता पण निधी अपुरा होता. म्हणून पालकमंत्री म्हणून मी 2.5 कोटी रुपये हे सभागृहासाठी दिले. त्याच्यानंतर मच्छी मार्केटचं काम अपूर्ण होतं त्याला त्यांना 1 कोटी रुपये दिले. संपूर्ण शहरामध्ये पथदिवे लावले.
जवळजवळ 2,60,00,000 रुपये खर्च करून अत्याधुनिक असे दिवे तुमच्या संपूर्ण शहरामध्ये आहेत आणि ते सगळे पैसे मी राज्य शासनाकडून दिलेले होते. तिलारीचं पाणी वेंगुर्लापर्यंत पोहोचवण्यासाठी 200 कोटी रुपयाची योजना राबवली. आज सुद्धा हे पाणी तुमच्या शहरापर्यंत आलेलं आहे, परंतु त्याचा रेट जास्त होता म्हणून वेंगुर्ला नगरपालिका ते पाणी घेत नव्हतं. तो रेट सुद्धा आता कमी करून 9.5 रुपयावरून 7.5 रुपयावर हा रेट आणलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला येत्या काही महिन्यामध्ये 24 तास पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. जलबांधेश्वर आहे, तिथं व्ह्यू पॉइंट बांधला, झुलता पूल बांधला. तुम्हाला माहिती आहे की वेंगुर्ल्याला पूर्वी स्वतःचा बीच नव्हता. वेंगुर्ल्याला जायचं असेल तर नवाबागवरून बीचवर जायला लागायचं. त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधला, त्याच्यामुळे कितीतरी पर्यटक हे त्या ठिकाणी यायला लागले. तुमची जी अपेक्षा आहे की रोजगार निर्माण झाला पाहिजे, तर तुम्ही त्या ब्रिजकडे जाऊन बघा. किमान 50 तरी लोक आज तिथं व्यवसाय करतायत. स्वतःचे छोटे छोटे गाडे त्यांनी घातलेले आहेत आणि ते व्यवसाय करतात. कॅन्डी डिस्पेन्सरीच्या जागी मी तुम्हाला सांगितलं नवीन हॉस्पिटल आपण बांधलं, नवीन ITI बांधलं, पंचायत समितीची नवीन इमारत बांधली, तहसीलदार कार्यालय नवीन बांधलं. हे ह्या ज्या सुंदर अशा इमारतीच्या समोर आपण बसलेले आहात ते बॅरिस्टर नाथ पै यांचं स्मारक आणि सामुदायिक केंद्र हे सुद्धा बांधलं. आणि सगळ्यात मोठं जे काम माझ्याकडून झालं असेल ज्याच्याबद्दल मला स्वतःला अभिमान आहे की रामेश्वर मंदिर अनेक वर्ष जे तुमच्या सगळ्यांचं दैवत आहे, अनेक वर्ष रामेश्वर मंदिर हे आहे त्याच स्थितीमध्ये होतं, परंतु राज्य शासनाकडून त्याला 1.5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू झालं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं वेंगुर्ल्यामध्ये काय असतं, देव आशीर्वाद मिळणं. जॅपनीज गार्डनसाठी 3 कोटी रुपये सिंधुरत्न योजनेमधून मंजूर करून दिले. त्याच्यानंतर मांडवी जलक्रीडा केंद्रासाठी 1 कोटी रुपये मंजूर करून दिले. समुद्राच्या शेजारी नवीन ब्रिजसाठी 12 कोटी रुपये हे सुद्धा सिंधुरत्न मधून दिलेले आहेत, परंतु त्याची CRZ ची परमिशन यायची असल्यामुळे याचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचा जो प्रकल्प जो वेंगुर्ल्यामध्ये येणार आहे, इथं आपण एक धूप प्रतिबंधक बंधारा दिला, त्याची किंमत 22 कोटी रुपये. फिशिंग विलेजसाठी 3.5 कोटी रुपये. नवाबागला होणारा फिशिंग विलेज हे भारतातला पहिला फिशिंग विलेजचा प्रकल्प आहे. गौरीवाड्याची लोक अनेक वर्ष त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित होती. खूप प्रयत्न करून त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून दिली. हे सगळं करत असताना वेंगुर्ल्याबद्दल नेहमी आत्मीयता राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे मगाशी बोलत होता आणि इथे जे निवेदक होते ते तुमच्यापर्यंत गेले आणि माझ्या काही महिला भगिनींनी सांगितलं की इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि तो रोजगार निर्माण व्हावा म्हणून तुमचं जे फळ संशोधन केंद्र आहे याच्यामध्ये आपण इको टुरिझम व्हिलेज टुरिझमचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि लवकरच तो प्रोजेक्ट ज्याला सुरू होईल त्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतील. पण सर्वात मोठा जो प्रोजेक्ट तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे तो पाणबुडीचा प्रकल्प आहे आणि ह्या ज्या पाणबुडी आहे ही भारतातली पहिली पाणबुडी ही वेंगुर्ला शहरामध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं शहराचं नाव हे संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जाणार आहे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की त्या पाणबुडीवर जाण्यासाठी चांगली जेटी पाहिजे, म्हणून 30 कोटी रुपयाचं जेटीचं काम हे त्या ठिकाणी वेंगुर्ला बंदरावर सुरू आहे. तुम्ही कोणी जर जाऊन बघितलं तर अतिशय सुंदर अशी जेटी त्या ठिकाणी उभी राहते. वेंगुर्ल्याला जे लाईट हाऊस आहे तिथे जाणाऱ्या रस्त्याचं सुशोभीकरण केलं, तिथे लाईट्स लावले, आपल्या नारायण तलावाच्या दुरुस्तीसाठी पैसे निधी उपलब्ध करून दिला. अनेक कामं या शहरासाठी केलेली आहेत. पण एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर मी एक साधी अपेक्षा केली की एवढा विकास वेंगुर्ल्याचा झालेला आहे तर मग वेंगुर्ला वासियांनी आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निश्चितपणे निवडून दिलं पाहिजे. हा सर्व मोठा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून आपल्याला मंजूर करून दिलेला आहे. म्हणून माझी विनंती एकच आहे की तुम्ही आता जवळजवळ 4 तास तरी इथं बसलेला आहात, तुम्ही निश्चितपणे कंटाळलेले असणार, परंतु एकनाथ शिंदे साहेब येईपर्यंत आपण थांबा, जेणेकरून आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ते इथे येणार आहे. ज्या माणसाने आपल्यासाठी लाडकी बहिणी योजना दिली, बऱ्याचशा बहिणी उठून गेलेल्या आहेत. भावाची वाट बघत तरी थांबल्या पाहिजे, भाऊ थोडा उशीर आला तर, कारण त्यांच्याकडून पेमेंट देताना वेळेवर येतं, परंतु
ते स्वतः लेट येत असले तर थोडा वेळ वाट बघायला काय हरकत नाही. आणि मला इथली मीटिंग करून सावंतवाडीच्या मीटिंगला सुद्धा जायचं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर ते भाषण करतील, परंतु मला पुढे जाऊन सावंतवाडीच्या सभेला संबोधित केलं पाहिजे. कारण सगळ्यात कठीण लढाई कुठे असेल तर ती सावंतवाडी शहरामध्ये आहे. एवढा त्यांनी जोर लावलाय, पैशाचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे सावंतवाडी शहरावर. कशासाठी? तर आमदारांचं कुठेतरी कमीपणा करायचा म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहे. आणि वेंगुर्लामध्ये सुद्धा तेच आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी सांगितलेलं होतं की युती करूया, युती करून दोघं एकत्र लढूया. माझी भूमिका नेहमी सामोपचाराची असते, प्रेमाची असते. पण त्यांना हे दाखवायचं होतं की आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवतो आणि हे तुम्ही करायला देणार का? एवढी कामं तुमच्यासाठी केलेली आहेत. आता तुम्ही ठामपणे पिंटू नागेश उर्फ पिंटू गावडेंना निवडून आणलं पाहिजे, तरच तुमच्या आमदारांचे नाव शिल्लक राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. करणार ना सगळे? आणि पिंटू गावडेंच्या बद्दल सांगायचं तर पिंटू गावडे असे कार्यकर्ते आहेत की जमिनीवर उभा राहणारा कार्यकर्ता. त्याला गाडी लागत नाही, पायी चालत जाऊन सगळ्यांशी संपर्क करणार, पायी सगळ्यांवर प्रेम करणार आणि बिलकुलच कुठलेही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही. पिंटू गावडेंच्या बाबत मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो, हे जे काय टक्केवारीचं राजकारण वेंगुर्लामध्ये चालतं, पिंटू गावडे नगराध्यक्ष झाल्यानंतर टक्केवारीचं राजकारण वेंगुर्ल्यात चालणार नाही, एवढी मी आपल्याला खात्री देतो. कारण एक सरळ साधा मनुष्य की ज्याला पैशाबद्दल प्रेम नाही, त्याला वाटतं की लोकांसाठी काहीतरी झालं पाहिजे. मी पिंटू गावडेसाठी एक अँब्युलन्स दिली त्यांना, तर ती अँब्युलन्स दिल्यानंतर ती अँब्युलन्स जर 40,000 किलोमीटर चालली असली तर त्यातली 35,000 किलोमीटर स्वतः पिंटू गावडेंनी ती गाडी चालवलेली आहे आणि स्वतः नेऊन पेशंटना तिथं ऍडमिट केलेलं आहे. असा नगराध्यक्ष तुम्हाला कधीही मिळणार नाही. कोरोनाच्या काळात स्वतःचं काय होईल हे न बघता त्यांनी लोकांना नेऊन हॉस्पिटलला पोहोचवलेलं आहे. म्हणजे असा नगराध्यक्ष मी त्याचं कौतुक करतो म्हणून नाही, एका साध्या तरुणाला की ज्या तरुणाला खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करायचं आहे, तुम्ही जर आशीर्वाद दिला तर तो नगराध्यक्ष बनू शकेल. आणि पिंटू गावडे नगराध्यक्ष बनला तर मी आपल्याला खात्री देतो की आमचे एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. आतापर्यंत जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्तचा निधी हा त्यांनी वेंगुर्ला शहराला दिलेला आहे. पिंटू गावडेंना तुम्ही नगराध्यक्ष बना, वेंगुर्ल्याचा पूर्ण कायापालट करण्याची जबाबदारी ही माझ्यावर राहील, एवढी मी आपल्याला खात्री देतो. आणि म्हणून एका साध्या तरुणाला तुमच्या लाईट गेली ना, मी माहीत ऑटो लेवलला टाकलेलं आहे. किसान मी तो ह्या करतो हो, त्यांना चालू केलं की किसान मग करूया. ना ऑटो लेवलला म्हणजे माईकवरती नाही, स्पीकरवरती टाकले डायरेक्ट. त्याच्यामुळे चेक करूया ते कसं चालू केलं ते बघते. एका तरुणाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आशीर्वाद दिलात तर हा चमत्कार घडू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की फक्त नागेश उर्फ पिंटू गावडेंनाच मतदान करायचं असं नाही, तर तुम्हाला प्रत्येकाला 3 मतदानाचा हक्क आहे. त्याच्यापैकी एक लेडीज असणार, एक जेंट्स असणार आणि एक नगराध्यक्ष असणार. नगराध्यक्षाचे सर्व उमेदवार हे जेंट्सच आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही असं ठरवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पॅनल टू पॅनल व्होटिंग करणार. कारण तुम्ही एक मत जरी सहानुभूती म्हणून दुसऱ्या कोणाला दिलं तरी आमची नगरपालिकेमध्ये येणाऱ्या सत्तेला अडचण निर्माण होऊ शकेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही आज सांगितलेलं आहे की काजू फॅक्टरीच्या व्यतिरिक्त इथं रोजगार नाही. मी महिलांसाठी अनेक रोजगाराचे जे प्रकल्प आहेत ते सिंधुरत्नामधून मंजूर केलेले आहेत. आज एवढे प्रकल्प मंजूर केले की आपली जी पंतप्रधान स्वयंरोजगार योजना आहे याच्यामध्ये आपण भारतामध्ये 1 नंबर लावतो, लक्षात घ्या. आणि एवढं काम करणं, एवढं ताकद
ही तुमच्यामध्ये आहे, महिलांमध्ये आहे. आणि म्हणून हे जे प्रकल्प मी मंजूर केले, तसंच सिंधुरत्न योजनेची मुदत आता संपलेली आहे. नवीन ज्यावेळेला नूतनीकरणाचं ठराव पास करेल सरकार, कॅबिनेट, त्यावेळेला आपण निश्चितपणे पुन्हा एकदा ही योजना आणू. आणि तुमची तळमळ मी बघितलेली आहे. 100% तुमच्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करून दिला जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, काथ्याचे कारखाने आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे फूड प्रोसेसिंगचे युनिट्स आहेत. सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला रोजगार निर्माण करून देणं ही माझी जबाबदारी राहील. आणि म्हणून मला आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की कुठलंही काम आपल्याला जर महिलांसाठी करायचं असेल तर त्याच्यासाठी मनापासूनची तळमळ लागते. आणि ही तळमळ माझ्यामध्ये आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आपण, मला ही नगरपालिका जिंकून द्या, मी आपल्याला सांगतो की 1 वर्षामध्ये ह्याच ठिकाणी आपण मीटिंग घेऊ आणि तुम्ही मला सांगाल की होय, आमच्यासाठी तुम्ही रोजगार निर्माण केला. एवढं मी आपल्याला करून दाखवेन, एवढी मी आपल्याला खात्री देतो. आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा पुन्हा मी विनंती करत आहे की 3च्या 3 मतं ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला द्या. आणि आपल्याला वेंगुर्ल्याच्या संदर्भात अनेक जण पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये घोडेला उद्यान आहे, त्याचं सुशोभीकरण करायचं आहे. त्याचा अतिशय सुंदर असा फोटोग्राफ आम्ही जे पॅम्पलेट काढलं त्याच्यामध्ये तुमच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपलं जे कालेलकर बहुउद्देशीय, आणि महिलांसाठी मी सांगू इच्छितो की कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये जी लग्न होतात याचं कॅटरिंगचं पूर्ण काम हे महिलांना दिलं जातं. त्यांना सगळ्या गोष्टी मी घेऊन दिलेल्या आहेत. बुफे लावायचे, बुफे डिशेस दिलेले आहेत, रेग्युलर डिशेस दिलेले आहेत ज्याच्यामधून ते सर्व्हिस करू शकतात. आणि आता महिला हे याचं कॅन्टीन चालवतात कालेलकर सभागृहाचं. आणि हे सगळं निधी मी सिंधुरत्नमधून दिलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी गार्डन्स आहेत, या गार्डन्समध्ये जे छोटी छोटी रेस्टॉरंट आहेत ही सगळी महिला बचत गटांना चालवायला दिलेली आहेत. मग तुम्ही हे मुद्दाम घेऊन बघितलं पाहिजे, मग तुमची खात्री पटेल की माझे व्हिजन हे महिलांना रोजगार देण्याचंच व्हिजन आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अवश्य येऊन चौकशी करा. कालेलकर नाट्यगृहामध्ये जे कॅटरिंग करतात त्या महिलांना विचारा, गार्डनमध्ये जे रेस्टॉरंट चालवतात त्या महिलांना विचारा. आणि आता तर तुमच्याकडे जॅपनीज गार्डन झालेलं आहे, तिथे सुद्धा छोटंसं रेस्टॉरंट केलं जाईल आणि ते सुद्धा महिला बचत गटांना चालवायला दिलं जाईल. याच्या पलीकडे एक चांगला असा प्रकल्प जो मी वेंगुर्ल्यासाठी मंजूर केलेला आहे ते म्हणजे फ्लोटिंग रिसॉर्ट आहे. आपल्या मांडवी जी खाडी आहे त्याच्यामध्ये फ्लोटिंग रिसॉर्ट मंजूर केलेलं आहे. आणि मला जर शक्य झालं तर हे फ्लोटिंग रिसॉर्ट सुद्धा महिला बचत गटांनाच चालवायला दिलं जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. अनेक गोष्टी या वेंगुर्ल्यासाठी करायच्या आहेत. आणि वेंगुर्ला जेवढं शहर आहे तसेच इथं मोठ्या प्रमाणात मच्छीमारांची वस्ती आहे. फिशिंग व्हिलेज जे आपण करतोय त्याच्यामध्ये लोकांना तुमच्या घरामध्ये राहता येईल. म्हणजे तिथे जी मच्छीमारांची घरं आहेत याच्यावर एक मजला वाढवला जाईल. नवाबाग आहे गाव आणि वेंगुर्ला शहर आहे, या दोघांमध्ये अशा तऱ्हेची योजना केली जाईल की त्याच्यामध्ये जे पर्यटक येतील ते तुमच्या घरामध्ये राहतील. तिथं फूड कोर्ट आहे, महिलांना त्याच्यामध्ये फूड कोर्ट दिली जातील आणि महिला जे स्वयंपाक करतील ते पर्यटक बसून त्या ठिकाणी खातील. म्हणजे तुम्हाला एका अर्थाने मोठा रोजगार हा त्या फिशिंग व्हिलेजच्या माध्यमातून. आज या प्रोजेक्टचं महत्व तुम्हाला कळलेलं नाही, पण तुम्ही जर हॉलंडमध्ये गेला, ॲम्स्टरडॅम मध्ये गेला तर तिथून 200 किलोमीटर प्रवास करून फिशिंग व्हिलेजला घेऊन गेलं जातं. तिथे मग महिलांचे किंवा पुरुषांचे स्टॉल असतात ज्याच्यावर वेगवेगळे माशाचे पदार्थ करून दिले जातात आणि पर्यटक त्याच्यामध्ये फूड कोर्ट असतं त्याच्यामध्ये बसतात आणि प्रत्येक स्टॉलवरून खरेदी करत असतात. हे कायमस्वरूपी तिथे उभं राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जे ईश्वराने दिलेली कला आहे उत्कृष्ट स्वयंपाक करायची, त्याला प्रचंड असा स्कोप त्या फिशिंग व्हिलेजच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि फिशिंग व्हिलेज फक्त नवाबागला होणार असं नाही, तर नवाबाग हा आता झुलत्या पुलाने वेंगुर्ल्याशी जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे वेंगुर्ल्यामधल्या सुद्धा ज्या मच्छीमार महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार हा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्या ठिकाणी बोटिंगची सोय केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी मांडवीच्या किनाऱ्यावर गेला तर जवळ 1 कोटी रुपये खर्च करून सर्व तऱ्हेची इक्विपमेंट ही तुमच्यासाठी दिलेली आहे. त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. वेंगुर्ला हे काजू प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आज जे मालवणचं महत्व आहे
तेच पुढच्या काळामध्ये वेंगुर्ल्याला प्राप्त होणार आहे. म्हणूनच सागरेश्वर हा जो तुमचा किनारा आहे, या सागरेश्वरला लाकडाच्या हट्स तयार करण्याचं काम मंजूर केलेलं आहे MTDCच्या माध्यमातून. ते झाल्यानंतर जसं तारकर्ली लोकांना आवडतं तेवढाच सागरेश्वरचा किनारा हा लोकांना आवडायला लागेल. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, येणारा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. आणि हे करत असताना मला एकच सांगायचं आहे की आज पालकमंत्री आलेले होते, प्रत्येकाच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की मी रुंदीकरण होऊ देणार नाही. मुळात रुंदीकरण प्रस्तावित कोणी केलं? तुमच्याच नगराध्यक्षांनी केलं. हे जे गिरत नगराध्यक्ष आहेत त्यांनीच ते रुंदीकरण प्रस्तावित केलं. 2 वेळा मी त्याला स्टे घेऊन दिला, 2 वेळा नगरविकास मंत्र्यांकडून मी त्याला स्टे घेऊन दिला. आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की नुसते इलेक्शन आलं म्हणून जाऊन काहीतरी आश्वासन द्यायची, यांनी लोकांबद्दलचं प्रेम दिसत नाही. लोकांबद्दलचं प्रेम हे मनामध्ये असायला लागतं. लोकांबद्दल तळमळ मनामध्ये असायला लागते. म्हणून ज्यावेळेला ड्रेनेज सिस्टीम मंजूर झाली वेंगुर्ल्यासाठी आणि लोकांचा विरोध होता की आम्हाला ही ड्रेनेज सिस्टीम नको आहे, याच्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होतील, मी ताबडतोब ती शासनाकडून कॅन्सल करून घेतली. परंतु पुढच्या काळामध्ये जसं सावंतवाडीला आम्ही डिसेंट्रलाइज ड्रेनेज सिस्टीम करतोय की ज्याच्यामुळे मोठं तुमचं जे घरपट्टी असते ही वाढणार नाही, अशा तऱ्हेचं ड्रेनेज सिस्टीम आम्ही मंजूर करून घेतोय. तर त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मी लक्ष घालेन. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की वेंगुर्ला एवढं सुंदर आहे की आजपर्यंत केवळ मालवणला लोक येतात, तारकर्लीला लोक येतात आणि ते संपूर्ण फुल झालेलं असतं. तेच महत्व पुढच्या काळामध्ये वेंगुर्ल्याला मिळेल याची मी आपल्याला खात्री देतो. आणि बराच वेळ झालाय, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यायचे, त्याच्यामुळे मी सुद्धा माझं भाषण किती लांबवायचं याला मर्यादा आहेत. परंतु एक 4-5 मिनिटांमध्ये ते या ठिकाणी येतील, तर 4-5 मिनिटं आपण हितगुज थोडंसं करूया आणि मग तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येतील. कारण खरं तर ते हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार होते, परंतु मालवणला पोहोचायला त्यांना उशीर झाला. आणि आपल्याला माहिती आहे की सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टर वापरलं जात नाही आणि त्याच्यामुळे मालवणहून त्यांचं हेलिकॉप्टर पुढे गेलं आणि ते बाय रोड इथे येत आहेत, त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की अनेक ज्या गोष्टी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि केलेल्या आहेत त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की या ठिकाणी पूर्वी साधे मीटर होते आपल्याला पाण्याचे, ते मीटर बदलून त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक ऑटोमॅटिक वॉटर मीटर बसवण्यात आले. त्याचा पूर्ण खर्च हा मी राज्य शासनाकडून नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल सांगितली पाहिजे की माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली आणि खऱ्या अर्थाने ते सर्व महिलांचे लाडके भाऊ झाले, ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी अनेक उपक्रम राबवत असताना इथली कॅथलिक स्मशानभूमी आहे त्याचं नूतनीकरण आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ यांना रुग्णवाहिका दिलेली आहे. त्याच्यानंतर पिंटू गावडे यांच्यासाठी मी वेगळी रुग्णवाहिका दिलेली आहे. निशाण तलावाची जशी उंची वाढवली तशीच आता नारायण तलावाचं त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला 24 तास पाण्याचं उपलब्धता होईल. आपण उत्कृष्ट असं फिश मार्केट दिलेलं आहे. फिश मार्केटच्या माध्यमातून सुद्धा मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये आता किती लोक फिश मार्केटमध्ये येणाऱ्या महिला आहेत मला माहिती नाही, परंतु तुम्हाला जे इक्विपमेंट लागतात, सिंधुरत्न योजना एकदा चालू झाली, या ठिकाणी जो डीप फ्रीजर आहे तो सुद्धा सिंधुरत्न योजनेमधून त्या मार्केटसाठी दिलेला आहे. परंतु तुम्हाला जे काही साहित्य लागत असेल ते साहित्य हे सुद्धा सिंधुरत्न योजनेमधून पुढच्या वेळेला उपलब्ध करून दिलं जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील, परंतु मला आपल्याला निश्चितपणे एवढंच सांगायचं आहे की लहान लहान प्रश्न तुमच्या प्रत्येक प्रभागामधले होते. उदाहरणार्थ भटवाडी आहे, त्या ठिकाणी पाणी जात नव्हतं, त्या ठिकाणी नवीन विहीर आणि उंच टाकीचं बांधकाम करून दिलं.
आनंदी आर्केड इथं सार्वजनिक जागेचं सुशोभीकरण करून दिलं. इंद्रधनु पार्क रस्ते मजबूतीकरण करून दिलं. त्याच्यानंतर अशा तऱ्हेची जवळजवळ 4,84,00,000 रुपयाची कामं ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेली आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 4,68,00,000 रुपयाची कामं झालेली आहेत. या सगळ्यामध्ये सगळीकडे हायमास्ट लॅम्प बसवलेले आहेत, संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत, रस्त्यांची डांबरीकरणं केलेली आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकंदर 14 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा हायमॅस्ट आहेत, बॅरिस्टर नाथपै केंद्राचं विद्युतीकरण आहे, बॅरिस्टर नाथपै कम्युनिटी सेंटर हे जे तुम्ही आता बघता हा जवळजवळ 1 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. वेंगुर्ला नगरपालिकेचा जलतरण तलाव खराब झालेला होता, त्याची दुरुस्ती करण्यासाठी 51 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर मोठ्या कामांमध्ये नगर परिषदेचे निधी म्हणजे 14 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 11,82,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये कॅम्प कॉर्नर मित्रमंडळांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे समावेश सुद्धा आहे. त्याचबरोबर पर्यटकांसाठी लहान मुलांच्या खेळण्यासाठी जवळजवळ 60 लाख रुपये दिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये जवळजवळ 8,93,00,000 रुपये एवढी रक्कम दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये रामेश्वर देवस्थानच्या तळी आणि आजूबाजूचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करणे 50 कोटी रुपयाची रक्कम दिलेली आहे. जिम व्यायामशाळेच्या इमारतीचा विकास करण्यासाठी 23 लाख रुपये दिलेले आहेत. मच्छी मार्केट बांधकामासाठी 62 लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. भाजी मार्केट 50 लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. भाजी मार्केट कॉफड मार्केट पॅसेजच्या संरक्षक निवारा निर्माण करण्यासाठी 25 लाख रुपयाची रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे. महालक्ष्मी प्लाझा कॉम्प्लेक्स इथं आपण आता RCC बांधकाम केलेलं आहे. होलीक्रॉस सीटा ते फर्नांडिस घरापर्यंत जाणारं रस्त्याचे डांबरीकरण असे जवळजवळ आपण एकंदर रक्कम बघितली तर 8,93,00,000 रुपये एवढी रक्कम ही प्रभाग क्रमांक 5 साठी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 6 साठी 9,43,00,000 एवढी मोठी रक्कम दिलेली आहे. त्याच्यामध्ये रामेश्वर मंदिरच्या जवळचा रस्ता खोदलेला होता तो दुरुस्त करण्यासाठी 25 लाख रुपये दिलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक गटारांवर त्या ठिकाणी फाड्या टाकून ती गटारं बंदिस्त केलेली आहेत. अनेक कामं ही रस्त्यावर रुंदीकरण डांबरीकरणाची आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः चर्चचे जे सुशोभीकरण आहे स्मशानभूमीचं कॅथलिक इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च यांच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी 30 लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. अशी अनेक गोष्टी आणि बंदर इथे चर्च शेजारील भाग पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक समाजाची कामं आपण केलेली आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 46,41,000 46,87,000 एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये गावडेवाडीतील युवकांना रुग्णवाहिका दिलेली आहे. दाभोली नाका कॅथलिक स्मशानभूमीचं त्या ठिकाणी नूतनीकरण करून दिलेलं आहे. वेंगुर्ला येथे झुलत्या पुलाजवळ बॅकवॉटर प्रकल्प हा जवळजवळ 23 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. खऱ्या अर्थाने आपली जी खाडी आहे ती नेहमी गाळाने भरत असते आणि त्याच्यामुळे हा गाळ तिथे येऊ नये म्हणून 23 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी ज्याला आपण संरक्षक भिंत म्हणतो अशा तऱ्हेचा ब्रेक वॉटर प्रकल्प हा राबवलेला आहे आणि तो पूर्णत्व झालेला आहे. आपला झुलता पूल हे तुमच्या सगळ्यांचं आकर्षण केंद्र आहे. त्याच्यावर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी 75 लाख रुपये दिलेले आहेत. दुसरा अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट जो आहे तो म्हणजे आपण ज्याला आपल्या बंदरावर जाता त्याला तिथला पूल खचलेला आहे तर हा नवीन पूल बांधायचा आणि त्याच्या शेजारी दुकान गाळे बांधायचे. महिलांची जी अपेक्षा होती की आमच्यासाठी काहीतरी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की हे जे गाळे होतील बंदरावर जाताना
ह्याच्यामध्ये सुद्धा महिलांना मोठ्या प्रमाणात गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सगळ्यात जास्त 46 कोटी रुपयाची कामं मंजूर आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 15 कोटी 7,50,000 एवढ्या रुपयाची रक्कम मंजूर केलेली आहे आणि ही कामं पूर्ण सुद्धा झालेली आहेत. त्याच्यामध्ये पुराचा दर्गा, स्मशानभूमी, कब्रस्तानचं सुशोभीकरण केलेलं आहे. मी तुम्हाला हे सगळं एवढ्यासाठी सांगतो की एका धर्मापुरतं आपण काम केलेलं नाही. जसं रामेश्वर मंदिरचं आपण सुशोभीकरण केलं, तसंच चर्चच्या शेजारचा भाग सुशोभीकरण केला, तसंच पिराचा दर्गा, इथले जे स्मशानभूमी आहे त्याचं सुशोभीकरण करून दिलं, संरक्षित भिंतीचं तिथं बांधकाम करून गेलं. त्यानंतर सगळ्यात जो चांगला प्रोजेक्ट आपल्याकडे आता होणार आहे तो म्हणजे मांडवी गार्डन ते मांडवी सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, हा जवळजवळ 12 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. याला CR-8चं क्लिअरन्स मिळाल्यानंतर वेंगुर्ला हे एक आकर्षण स्थळ ठरेल लोकांचं, याच्याबद्दल मला खात्री आहे. या ठिकाणी सिंधुरत्न योजनेमधून हा 12 कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 7,70,00,000 रुपये एवढी मोठी रक्कम मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये विशेषतः दलित व्यायामशाळेमध्ये व्यायाम साहित्य पुरवणे, म्हणजे प्रत्येक जो घटक आहे समाजाचा प्रत्येकासाठी काही ना काही काम दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पॉवर हाऊससाठी कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाला एक रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. म्हणून एकूण 3 रुग्णवाहिका या नुसत्यांनी एका वेंगुर्ला शहराला दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या माझ्या खाजगी याच्यामधून दिलेल्या आहेत, सरकारी पैशातून नाही दिलेल्या. आणि त्याच्यामुळे ती जी मंडळ आहे ती मंडळ ते रुग्णवाहिका वापरू शकतात. मी तुम्हाला पिंटू गावडेंचं उदाहरण दिलेलं होतं की पिंटू गावडे हे त्या ठिकाणी त्यांची जी ॲम्ब्युलन्स आहे कशा रीतीने चांगली वापरतात त्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. समीर रेस्ट हाऊस ते मराठी घरापर्यंत जाणारं रस्त्याचं रुंदीकरण डांबरीकरण करणं 45 लाख रुपये. पॉवर हाऊस ते काजू फॅक्टरी गटर बांधकाम करणं 15 लाख रुपये. साखर पूल ते गणेशगड ते शेड बांधणं 2,70,000 रुपये. अशी असंख्य कामं प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा केलेली आहे. पण प्रभाग क्रमांक 9चं वैशिष्ट्य असं आहे की आनंदवाडीमधल्या दलित वस्तीवर व्यायामशाळेचं साहित्य पुरवणं 3,99,000. दलित वस्तीवर MSCB ते मोर्या संकुलाकडे जाणारं रस्ते डांबरीकरण खडीकरण करणं 9,99,000 रुपये. दत्ताराम वेंगुर्लेकर ते बबन परब यांच्या घराकडे जाणाऱ्या पायवाटेचं मजबूतीकरण करणं 9,99,000. अशी अनेक कामं त्या भागामध्ये दिलेली आहेत. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकंदर 10,18,59,921 रुपयाचा निधी दिलेला आहे. याच्यामध्ये कॅम्पमध्ये जे पर्यटन सुविधा केंद्र आहे त्याचं बाह्य सुशोभीकरण करण्यासाठी 30 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. फळ संशोधन केंद्र गडगा ते समीर रेस्ट हाऊस पर्यंत जाणारा रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करणे 45 लाख रुपये. वेंगुर्लेकर यांचे घर ते धावडेश्वर मंदिरपर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख रुपये. वेंगुर्ला नगर परिषद संगीत रिसॉर्ट इमारतीचं विद्युतीकरण करणं 2,85,000 रुपये. कावळे घर ते ख्यालगिरी गिरीबांच्या मठाकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणं 11 लाख रुपये. लाड घर ते साळगावकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख रुपये. कॅम्प येथील चिल्ड्रन प्ले ग्राउंडवर रंगकाम विद्युत काम करणे 10 लाख रुपये. पोलीस परेड ग्राउंड ते म्हाडाकडे जाणारा रस्ता रुंदीकरण मजबूतीकरण करणे 9,99,000 रुपये. अशी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत. आणि विशेषतः मला सांगायचं आहे की गवळीवाड्याचा रस्ता सुद्धा आपण याच योजनेअंतर्गत दिलेला आहे. गवळ्यांची अनेक वर्षाची जी समस्या होती की त्यांची जमिनी त्यांच्या नावावर नव्हत्या, आता त्या जमिनी त्यांच्या नावावर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता स्वतःची घरं अभिमानाने बांधता येतील. आपण कपिल हाऊस अपार्टमेंट ते तहसीलदार कार्यालयाकडे जाणार रस्ता डांबरीकरण करणं 25 लाख रुपये एवढी मोठी रक्कम दिलेली आहे. लाड यांचे घर ते रामघाट रोड रस्ता डांबरीकरण करणे 9,99,000. गवळीवाडा शौचालय ते पशुवैद्यकीय दवाखाना संरक्षण कठडा व अनुषंगिक कामं करणं 9,99,000 रुपये. चिल्ड्रन प्ले ग्राउंड मधील प्राण्याची प्रतिकृती बसवणे अनुषंगिक काम करणे 9,98,000 रुपये. दाजी परब यांच्या बागेसमोरील संरक्षक कठड्याचे बांधकाम करणे 9,99,000. समीर रेस्ट हाऊस ते कपिल हाऊस कडे जाणारा रस्ता मजबूतीकरणासाठी डांबरीकरण करणे 9,99,000. आपला जो मल्टीपर्पज हॉल आहे
तिथं लाईट गेली तर जनरेटरची सोय केलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 31 लाख रुपये दिलेले आहेत. कॅम्प म्हाडामध्ये LIG आणि EWZ इथे नागरिकांसाठी 1 लाख लिटर क्षमतेचे नवीन टाकीचे बांधकाम करण्यासाठी 25 लाख रुपयाची रक्कम दिलेली आहे. वडकुल रस्ता ते परत मंदिरापर्यंत RCC स्टेजचे बांधकाम करणे 15,14,000 रुपये. चिल्ड्रन प्लेग्राऊंड विकसित करणे 50 लाख एवढी मोठी रक्कम त्याच्यासाठी दिलेली आहे. गावडेश्वर मंदिराकडे जाणारा उर्वरित रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख रुपये. गिरिदेवा घराकडे जाणारा रस्ता हा त्याच्यामधून घेतलेला आहे. एकंदरीतच आपण जर वेंगुर्ला शहराच्या विकासाचा आढावा घेतला तर एकूण 30 कोटी रुपये हे तुमच्या वॉर्डच्या व्यतिरिक्त आपण नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेंगुर्ला नळ पाणी पुरवठ्याच्या अल्ट्रासोनिक ऑटोमॅटिक वॉटर मीटर पुरवठा करून कार्यान्वित करणे हे जवळजवळ 2 कोटी रुपयाचं काम आहे. पाणी पुरवठा योजना सुधारित करून अस्तित्वातील वितरण वाहिन्या नव्याने घालणे पहिला टप्पा हे 1 कोटी 1 लाख रुपयाचं काम आहे. पाणी पुरवठा लाईन बदलणे व मीटर बदलणे 3 कोटी 1 लाख रुपये. विशेष रस्ता अनुदान 6 कोटी 19 लाख 27,000 रुपये. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान 8 कोटी 71 लाख 93,000 रुपये. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान महाअभियान 3 कोटी 92 लाख रुपये. आमदार स्थानिक विकास निधी 55 लाख रुपये. सिंधुरत्नमधून बचत गटांसाठी स्वयंरोजगारासाठी 40 लाख रुपये. कालेलकर नाट्यगृह येथे बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅन्टीनसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे 10 लाख रुपये. वेंगुर्ला नगर परिषद सांस्कृतिक इमारतीचे बाह्य सुशोभीकरणे व अनुषंगिक कामे करणे 40 लाख रुपये. वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील स्ट्रीट लाईटसाठी पथदीप पोल बसवणे 1 कोटी 36 लाख रुपये. वेंगुर्ला विविध भागातील स्ट्रीट लाईटसाठी पथदीप आणि पोल बसवणे 1 कोटी 36 लाख रुपये. अग्निशमन वाहन खरेदी करणे 90 लाख रुपये. वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील शहरातील विविध रस्त्यांवर थर्मोप्लास्ट पेंट लावणे 10 लाख रुपये. वेंगुर्ला नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प निर्माण करणे 15 लाख रुपये. अशी वेगवेगळी कामं ही या ठिकाणी केलेली आहेत. आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या तालुका क्रीडा संकुलामधला बॅडमिंटन हॉल होता. अनेक युवकांना बॅडमिंटन खेळायचं असतं. त्याच्यामध्ये आता ह्या बॅडमिंटन हॉलमध्ये आपण सिंथेटिक फ्लोरिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सिंथेटिक फ्लोरिंगसाठी 23 लाख रुपये निधी हा मी माझ्या आमदार निधीमधून दिलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आता बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ यासारखे इंडोर गेम सारख्या सुविधा उपलब्ध आहे. कालेलकर बहुउद्देशीय सभागृह मी आपल्याला सांगितलं की इथलं जे कॅटरिंगचं काम आहे ते आपण महिलांना दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे अतिशय चांगलं असं या ठिकाणी कामगिरी होऊ शकेल. पर्यटनामधील झुलत्या पुलासाठी 4.5 कोटी. तुमच्यापैकी अनेक लोकांनी झुलता पूल बघितलेला असणार. वेंगुर्ल्याला खरं तर स्वतःचा समुद्र किनारा नव्हता. ज्यावेळी इथे बीच कबड्डीच्या स्पर्धा झाल्या त्यावेळी एक बॅरेल टाकून त्याच्यावर आपल्या लाकडी पट्ट्या टाकून एक टेम्पररी ब्रिज केला होता. त्याच्यामधून मला एक कल्पना सुचली की झुलता पूल वेंगुर्ल्यासाठी दिला पाहिजे. आणि ते झुलता पूल जवळजवळ 4.5 कोटी रुपये मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला त्या झुलत्या पुलासाठी दिले. त्याच्यामुळे आज वेंगुर्ल्याला पर्यटन बहरलेलं आहे. अनेक लोक झुलत्या पुलावरून वेंगुर्ल्याच्या बीचवर जातात आणि तिथल्या बीचचा आनंद लुटतात. सागर रत्न मच्छीमार मार्केटसाठी 3 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्याच्यामुळे पूर्वीच आपण फिश मार्केट बघितलं असेल की केवढं खराब फिश मार्केट होतं. आज अतिशय उत्कृष्ट असं फिश मार्केट त्या ठिकाणी झालेला आहे. भाजी मार्केटसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 4 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळे आज उत्कृष्ट असं भाजी मार्केट.
हे वेंगुर्ल्यामध्ये तयार झालेलं आहे. निशाण तलावाची मी आपल्याला सांगितलं उंची वाढवण्यासाठी 7.5 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि आज निशाण तलावाचं पाणी आपल्याकडे येतं आणि मुबलक पाणी साठा उपलब्ध होतो. नाहीतर आपल्याला माहिती आहे की पूर्वी टँकर मधून आपल्याला पाणी द्यायला लागायचं. ITIची इमारत आहे त्याच्यासाठी 7.5 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि त्याच्यामुळे आता जवळजवळ 4 ते 5 ट्रेड या संस्थेमध्ये सुरू झालेले आहेत आणि जास्त ट्रेड निर्माण होण्याची गरज होती. ती भव्य सुसज्ज इमारत यासाठी 7.5 कोटीचा निधी पालकमंत्री असताना उपलब्ध करून दिला आणि हे जे सुंदर असं बॅरिस्टर नाथ पै कला दालन केंद्र आहे ज्याच्यामुळे आज वेंगुर्ल्याचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची आठवण कायमस्वरूपी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राहते. त्याच्यासाठी 2,75,00,000 रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. हे 2,75,00,000 रुपये ज्याला मी उपलब्ध करून दिले त्याला वेंगुर्ल्याचे सुपुत्र आदरणीय उदय सामंत साहेब हे त्या ठिकाणी पालकमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून ही रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे. मला ते आल्यानंतर मी अनाऊन्स करेन. सर्वांनी उठून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करेन. सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी असण्यासोबत आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांचं आगमन होते. तुम्ही सर्व ऐकल्यानंतर तुमची खात्री झाली असेल की केवढा प्रचंड निधी हा आपण वेंगुर्ला शहरासाठी उपलब्ध करून दिला. एवढं सगळं केल्यानंतर मी एवढी अपेक्षा केली की तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करावं, तर ती चुकीची आहे का? मग तुम्ही एक निर्धार करा. अजून 2 दिवस आहेत, उद्या आणि परवा, म्हणजे उद्याचे दिवस, परवा वोटिंग होणार आहे पण उद्याचा दिवस सुद्धा प्रचारासाठी उपलब्ध आहे. तुम्ही सगळ्यांनी एक मनामध्ये निर्धार करा की आम्ही सगळे मिळून नागेश उर्फ पिंटू गावडे आणि उरलेल्या 20 उमेदवारांना निवडून आणू. ज्यावेळेला तुम्ही असा निर्धार करणार त्याला खऱ्या अर्थाने चांगल्या लोकांचं राज्य हे वेंगुर्ला शहरावर येणार आहे. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी धनुष्यबाणाच्या निशाणीवर 3 वेळा बटन दाबून वेगवेगळे 3 ठिकाणी धनुष्यबाण असणार. प्रत्येक तुम्हाला याला 2 बॉक्स दिले जाणार. एका बॉक्समध्ये 2 ठिकाणी धनुष्यबाण असणार आणि एका बॉक्समध्ये एका ठिकाणी धनुष्यबाण असणार. तर त्यावेळेला तुम्ही ती धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र प्रार्थना करतो. आता थोड्याच वेळात शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होईल. तोपर्यंत मी 2 मिनिटं आपल्यापैकी कोणाला जर काही सूचना वगैरे असतील तोपर्यंत तर आपण मला सांगू शकता. मी तेवढा वेळ आहे. शिंदे साहेब आले की शिंदे साहेबांचं भाषण होईल. मला सावंतवाडीला पुढच्या मीटिंगसाठी जायला लागेल. तर मी आपल्यापैकी कोणाला काही सूचना असतील तर त्या त्यांनी अवश्य सांगाव्या, कारण तोपर्यंत शिंदे साहेब येतील. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर शिक्का बटन दाबून आमच्या सर्व सहकार्यांना विजयी करावं अशी मी आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र. सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायचे आणि जोरदार घोषणा द्यायचे. शिवसेना शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. दीपक भाई तू मागे बढो. सगळ्यांचा आवाज द्या. दीपक भाई तू मागे बढो. धन्यवाद साहेब. खरं तर बराच वेळ झाला, आपण 4-4:30 वाजल्यापासून इथे बसलेला, तर थोडासा गारवा पण हवेमध्ये जाणवायला लागलाय. पण विकासाची ऊब कुठेतरी प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्यामुळे तुम्ही आज एवढा उशीर झालाय तरी तुम्ही थांबून राहिलात आपल्या पक्षाच्या प्रेमापोटी, आपल्या नेत्यांच्या प्रेमापोटी. तर स्वतःसाठी खरंच एकदा खणखणीत टाळ्या वाजवा. हेच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे नातं आपल्याला सातत्यानं या सगळ्या मंडळींसोबत ठेवायचं आहे. तर दीपकबाईंनी आपल्या मनोगतातनं बरीच अशी विकास कामं आहेत जी तुमच्या समोर ठेवली, जी आतापर्यंत झालेली आहेत. कोट्यावधी निधी हा वेंगुर्ला शहरासाठी आलेला आहे. वेंगुर्ला शहर या कोट्यावधीच्या निधीच्या माध्यमातून विकासाच्या गंगेत प्रवाहित झालेला आहे आणि हा प्रवाह अजून जोरानं वाढण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ
ही फार मोठी आहे आणि ही साथ सातत्यानं तुम्ही सोबत ठेवाल ही अपेक्षा कुठेतरी प्रत्येकाच्या मनात हृदयात आहे आणि त्या अनुषंगाने आजची ही सभा आहे. ज्यांना ऐकण्यासाठी आपण आतुरलेले आहोत, ज्यांनी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर, जी कुठल्याही पक्षाची असो, त्या महिलेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम जे आपल्या लाडक्या नेत्यानं केलं, ते लाडकं नेतृत्व अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला सर्वांना भेटण्यासाठी, आपले विचार इथे मांडण्यासाठी आणि ही विकास गंगा अजून कशी प्रभावित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहण्यासाठी आपलं लाडकं नेतृत्व येते. ते आल्यानंतर सर्वांनी आपण त्यांचं दिलखुलास मनानं स्वागत करूया आणि असा नारा देऊया की वेंगुर्ला शहरामध्ये आल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आपण बघू शकू. नक्कीच निलेश, खर तर दीपकबाईंनी विकास कामांचा पाडाच वाचलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर केलेली गोष्ट बोलून दाखवायची नसते, पण बोलल्याशिवाय ती कळत नसते. त्यासाठी कधी कधी ती बोलावी लागते. या ठिकाणी सन्मानी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, अनाथांचं नाथ असं ज्यांना संबोधलं जातं, ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन होतं. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तमाम वेंगुर्लावासियांच्या वतीनं, तमाम वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, लाडक्या भावांचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचं नेतृत्व अर्थात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हा उत्साह, हाच प्रेम, हीच आपुलकी सातत्याने घेऊया. कारण मगाशी थट्टाला कारवा होता या हॉलमध्ये, पण जसं काही आपण झालेलं आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या टाळ्यांमधून दिसून येते. हे आपुलकी, हे प्रेम, हा जिव्हाळा, हा सातत्याने सोबत ठेवूया. कारण आपलं लाडकं नेतृत्व शिवसेना, शिवसेना, शिंदे साहेब तू मागे बढ़ो, शिंदे साहेब तू मागे बढ़ो, दीपक भाई तू मागे बढ़ो, दीपक भाई तू मागे बढ़ो. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचं मनोगत, ज्यांचे विचार, ज्यांचं संबोधन ऐकण्यासाठी आपण सगळे तमाम शिवसैनिक या ठिकाणी अगदी चाकदाप्रमाणे त्यांच्यावर वाट बघत होतो. त्याच्या कार्यक्रमाचं प्रमुख आणि आपलं सगळ्यांचं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, नेतृत्व अर्थात सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जंगी स्वागत आपण त्यांना व्यासपीठाच्या दिशेने निमंत्रित करतो. वेंगुर्ला नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025च्या निमित्तानं या भव्य दिव्य अशा प्रचार सभेत आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थात संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांचे भाऊ आहेत. या वेंगुर्लामध्ये प्रयत्नशील अनेक विकास कामं आपल्या मुख्यमंत्री होते. या ठिकाणी आतमध्ये आपली अगदी मनपूर्वक नेतृत्वांचं आपण जोरदार टाळ्या अजून स्वागत करणार आहोत. खरोखर उदयजी सावंत साहेब हे वेंगुर्ल्याचे सुपुत्र आहेत, त्यामुळे घरचं ते घरचं आहे. आपण त्यांना जोरदार टाळ्या करून घेऊया, त्याचं स्वागत करूया. त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होतं. आपण त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो. महाविकास संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. लक्षावधी
प्रतिमेचं पूजन होईल. त्याचबरोबर निखिल सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केलं जाईल. निर्मोही श्री आनंद दिघेकर यांच्याही प्रतिमेला अभिवादन केलं जाईल आणि बॅरिस्टर राजपे यांच्याही प्रतिमेला अभिवादन करून आपण साहेबांच्या विचारांकडे वळणार आहोत. सर्वांचं या ठिकाणी स्वागत होते. बेंगळुरूतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं.